राज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत आता अनेक हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। संजय राऊत असतील किंवा देशपांडे असतील, दोन्हीकडून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या एक सकारात्मक गोष्टी समोर येताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत आहेत शरद कोळी, शिवसेनेचे उपनेते। खरं तर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याचे एकंदरीत हालचालींनी वेग धरलेला आहे। अनेक ठिकाणी मनोमिलन होताना पाहायला मिळते। कसं पाहता या युतीकडे, युती व्हावी आणि कशा पद्धतीने अपेक्षित आहे या युतीमधून? खरं तर मी कार्यकर्ता म्हणून मला स्वतःला देखील खूप आनंद झाला आहे, परंतु दिल्ली शहराचं राजकारण महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी जर राजसाहेब आणि उद्धवसाहेब जर एकत्र येत असते तर पहिल्यांदा युती झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात हत्तीवरून पेढे वाटण्याचं काम आम्ही करणार आहोत। खरं तर या दिल्ली शहराच्या कपट्या राजकारणाला संपूर्ण महाराष्ट्र कंटाळलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यातल्या सामान्य जनतेला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्यांना, कामगारांना वाटतंय की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यायला पाहिजे। परंतु मी काल परवा एक बाईट बघितली, एकत्र आलेच पाहिजे, पण ती कोणतरी ती मनसेच आहे ना, ती काय तर बघा त्याचं नाव आहे देशपांडे, त्याचं काय देशपांडे संदीप, ती काय एवढा मोठा नेता नाही ना, त्याच्यामुळे मला नाव लक्षात राहत नाही हो। ती संदीप देशपांडेला एक माझं मी कार्यकर्ता किंवा एक पक्षाचा नेता म्हणून तुम्ही त्या पक्षाचे नेते आहात, मला तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती करायची आहे, खंडीभर वर्णात मुतायचं काम करू नका, दुधात मिठाचा खडा टाकू नका आणि हत्तीचा मुका घ्यायला जाऊ नका। राजसाहेब उद्धवसाहेब सक्षम आहेत निर्णय घ्यायला, त्यांचा निर्णय शिवसेनेसाठी अंतिम आहे आणि आम्ही त्या चांगल्या निर्णयाची वाट बघतोय। परंतु तुमच्या जी कालच्या बोलण्यातून, तुमच्या हावभावातून, तुमच्या जी चेहऱ्यावरच्या जी चालीवरून असं वाटत होतं की तुम्ही भाजपकडून RSकडून सुपारी घेतली का काय, अशा पद्धतीने तुम्ही बोलत होता। कृपया तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेसाठी राजसाहेब आणि उद्धवसाहेब कसे एकत्र येतात ह्याच्यासाठी प्रयत्न करा। तुम्ही काडी लावण्याचं काम करू नये आणि तसं बोलू नये। कृपया संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यावं आणि ज्या दिवशी एकत्र येतील, ज्या दिवशी युती जाहीर होईल, त्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात हत्तीवरून पेढे वाटण्याचं काम करू। खरं तर दुसरीकडे सत्ताधारी असलेले भाजप असतील, शिवसेना शिंदे गट असतील, यांच्याकडून मात्र सातत्याने खिजवण्याचं काम जे आहे ते राज ठाकरेंना सुरू आहे की तुम्ही एकत्र येऊन अटी शर्तीवर कशा पद्धतीने एकत्र येतील, राज ठाकरे असं येणार नाही। दुसरीकडे नितेश राणे म्हणतात ते दोघं एकत्र जरी आले तरी त्याचा काही फरक पडणार नाही। कसं पाहताय? मुळामध्ये नितेश राणेची अक्कल घाण टाकलेली आहे भाजपकडे, त्याला सुचत नाही, काय कळत नाही। आणि आता दुर्दैवी असं आहे, उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र म्हणल्यानंतर त्या नितेश राणेची झोप उडाली आहे, त्याच्या बुडाला आग लागलेली आहे। त्याला माहिती आहे ही एकत्र आल्यावर आता आपलं काय खरं, तुमचा राणेंचा आता बिछाना बांधायची वेळ येणार आहे, ही त्यांना आता कळून चुकलं आहे। म्हणून त्यांची आता कपटी भावना जागी झालेली आहे राणे कुटुंबाची आणि ती युती होणे या पद्धतीनं वक्तव्य करत आहे आणि काय माणसांना उठवून बसून बोलायला भाग पडत आहे। त्याच्यामुळे असल्या चिल्लर पार्टीकडे आता उद्धवसाहेब आणि राजसाहेब आणि शिवसैनिक आणि मनसे सैनिक बघत नाहीत। खरं तर इकडे दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे। स्वतः रोहित पवार असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे, एकत्रपणे काम केलं पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर कशा पद्धतीचं चित्र असू शकतं? रोहित दादांचं म्हणणं असं असेल, कदाचित या गद्दार गटाला सोडून कपटी राजकारणी जे आहेत, ती RSSचं राजकारण असेल, भाजपचं राजकारण असेल, ही सोडून अजितदादा पवारांनी शरद पवार साहेब यावं असं त्यांचं मत असेल। दोन्ही कुटुंबीय एकत्र येत असेल तर अशा पद्धतीनं ही चांगलीच गोष्ट आहे। आपण पाहतोय की शरद कोळी आहे, त्यांनी संदीप देशपांडेंवर टीका देखील केली आपल्याला पाहायला मिळते। आणि जर का हे दोन्ही एकत्र आले नेते तर मात्र सोलापूर जिल्ह्यात हत्तीवरून पेढे आणि साखर वाटण्याची घोषणा जी आहे शरद कोळींनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।